मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे पंचायत राज यावरती तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेली सराव प्रश्नपत्रिका नंबर 6 मध्ये पहिला प्रश्न आहे आपला, भारतात पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला आहे? उत्तर येत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट नक्की करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 73वी घटना दुरुस्ती। स्पष्टीकरण पाहूयात। 73वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये मंजूर झाली व 24 एप्रिल 1993 पासून लागू झाली आहेत। तलाठी भरतीच्या अनुषंगाने आणि MPSC ग्रुप सी च्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे हे प्रश्न आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दुसरा प्रश्न आहे, 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी लागू झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1993 साली 73वी घटना दुरुस्ती लागू झाली आहे। कारण 24 एप्रिल 1993 हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणूनही साजरा केला जातो। यावर तलाठी भरतीचे सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF फ्रीमध्ये पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तो जाऊन व्हॉट्सअपवरती संपर्क साधायचा आहे। आणि तलाठी भरतीची स्पेशल जर तुम्हाला संपूर्ण विषयाची PDF पाहिजे असेल तर ती फक्त तुम्हाला 49 रुपयामध्ये भेटणार आहेत। चला तर तिसरा प्रश्न आहे आपला, पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बलवंतराय मेहता समितीने। हा प्रश्न सगळ्यात जास्त विचारला जातो। प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामला हा प्रश्न आलेलाच असतो। तुम्ही जर पाठीमागचे PYQ पाहिले असेल तर हा तुमच्या लक्षात नक्की आला असेल। 1957 मध्ये त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली गेली आहे। पुढचा प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1957 साली झाली। कारण कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मूल्यमापनासाठी समिती नेमण्यात आली होती। पुढचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी, पंचायत राज व्यवस्थेचे किती स्तर आहेत? योग्य उत्तर कमेंट करायचं आहे। तुमच्यासाठी ऑप्शन आहे A 2, B 3, C 4, D 5। स्पष्टीकरण दिलेलं आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद। उत्तर कमेंट नक्की करून सांगायचं आहे। बघूयात तुमचे किती जणांचे प्रश्नांचे उत्तर बरोबर येतात। आणि लक्षात ठेवा, या 50 प्रश्नापैकी तुमचा स्कोर कमेंट करायचा आहे की तुमचे किती प्रश्न उत्तर बरोबर आलेत, कमेंट नक्की करा। पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्थेचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्रामपंचायत हा आहेत। कोणता आहे? ग्रामपंचायत हा पंचायत राज व्यवस्थेचा सर्वात खालचा स्तर आहे। कारण ग्रामपंचायत ही गाव पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था आहेत। पुढचा प्रश्न, ग्रामसभेचे सदस्य कोण असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गावाकडील सर्व प्रौढ मतदार हे ग्रामसभेचे सदस्य असतात। कारण मतदार यादीतील सर्व नागरिक ग्रामसभेचे सदस्य असतात। पुढचा प्रश्न, ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो। कारण ग्रामसभेने सरपंच ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवत असतो। पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रामसेवक हा असतो। कारण ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो। पुढचा प्रश्न, ग्रामपंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गट विकास अधिकारी असतो। पर्याय क्रमांक बी गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचाच प्रशासकीय प्रमुख असतो। कारण BDO हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो। पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो। कारण CEO हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कोणता भाग पंचायत राजशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भाग 9। कारण भाग 9 हा 9 मध्ये कलम 243 ते 243-0 आहेत। पुढचा प्रश्न आहे, पंचायत राजसाठी कोणते कलम लागू होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 243 हे कलम लागू होते। पुढचा प्रश्न,
पंचायतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 5 वर्षाचा असतो. मित्रांनो, तुम्हाला जर MPSC ग्रुप सी मधील कोणतीही पोस्ट क्रॅक करायची असेल, खास करून तलाठी भरती पोस्ट क्रॅक करायची असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा. कारण वेळ थोडा आहेत आणि MCQ PYQ प्रश्न हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लक्षात ठेवा, पेजलाही फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, पंचायतीचा निवडणुका कोण घेतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्य निवडणूक आयोग हे पंचायतीच्या निवडणुका घेत असतं. पुढचा प्रश्न, पंचायतीचे आर्थिक लेखापरीक्षण कोण करतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी CAG म्हणजे राज्य शासनाच्या नियमानुसार अधिकृत यंत्रणा करत असते. कारण राज्यांच्या नियमानुसार अधिकृत लेखापरीक्षण केले जात असते. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सरपंच हा असतो. पुढचा प्रश्न, 73व्या घटनादुरुस्तीत किती विषयांचा समावेश करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 29. कारण 11व्या अनुसूचित 29 विषयांचा समावेश करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, 11वी अनुसूची कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रामपंचायत राजशी. पुढचा प्रश्न आहे, नगरपालिकांशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 74वी. पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बलवंतराय मेहता समितीला ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र जिल्हा व पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1961 साली लागू झाला. 1961 साली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1962 साली झाली. कारण 1 मे 1962 पासून जिल्हा परिषद व्यवस्था कार्यान्वित झाली आहेत. पुढचा प्रश्न, ग्रामसभेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्थानिक विकासात लोकांचा सहभाग करणे हा ग्रामसभेचे मुख्य उद्दिष्ट आहेत. पुढचा प्रश्न, 73व्या घटनादुरुस्तीमुळे महिलांसाठी किमान किती टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 33%. कारण घटनादुरुस्तीनुसार किमान 1/3 आरक्षण बंधनकारक आहे. महाराष्ट्रात राज्य कायद्यानुसार हे आरक्षण 50% पर्यंत वाढवण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंचायत राज संस्था. कारण राज्याच्या धोरणांच्या निर्देशक तत्वांमधील कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेचा उल्लेख केला आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी किती कालावधीत निवडणूक घेणे आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6 महिने. कारण कार्यकाळ संपण्यापूर्वी किंवा बरखास्त झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणे आवश्यक आहेत. पुढचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेच्या शिफारशीसाठी अशोक मेहता समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1977 साली. कारण जनता पक्ष सरकारने 1977 मध्ये ही समितीच नेमली होती. पुढचा प्रश्न आहे, अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राजची शिफारस केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी द्विस्तरीय. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देणारे पंतप्रधान कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी PV नरसिंहराव. मित्रांनो, व्हिडिओमध्ये 50 MCQ प्रश्न घेतलेले आहेत आणि या 30 प्रश्न आतापर्यंत आपण घेतले. त्यापैकी तुमचे किती प्रश्नांचे उत्तर बरोबर आले, तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढचा प्रश्न आहे, पंचायतीसाठी निधी वाटपाबाबत शिफारस करणारे राज्यस्तरीय संस्था कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्य वित्त आयोग आहेत. पुढचा प्रश्न, राज्य वित्त आयोग किती वर्षांनी नियुक्त केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 5 वर्षांनी नियुक्त केला जात असतो. पुढचा प्रश्न, पंचायतीच्या निवडणुकांचे नियंत्रण कोणाकडे असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्य निवडणूक आयोगाकडे असते. पुढचा प्रश्न, 73व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यघटनेत कोणती अनुसूची समाविष्ट करण्यात आली आहे?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 11वी. पुढचा प्रश्न, 11व्या अनुसूचित किती विषय आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 29 विषय. 29 विषय हे 11व्या अनुसूचीमध्ये आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचा राजकीय प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अध्यक्ष हे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचे राजकीय प्रमुख असतात. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा राजकीय प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सभापती हे असतात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा उपप्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उपसरपंच हे असतात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या बैठकीचे इतिवृत्त कोण लिहितो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रामसेवक हा लिहित असतो. पुढचा प्रश्न, पंचायत राज संस्थांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षण कशाच्या प्रमाणात दिले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकसंख्येच्या प्रमाणात दिले जात असते. पुढचा प्रश्न, 73वी घटनादुरुस्ती कोणत्या राज्याला लागू होत नव्हती मूळ स्वरूपात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नागालँडमध्ये. कारण काही विशेष घटनात्मक तरतुदींमुळे काही राज्यांमध्ये अपवाद लागू होत असतात. पुढचा प्रश्न, ग्रामसभेला ग्रामपंचायतीच्या कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आहे का? तर याचं योग्य उत्तर आहे का? तर याचं योग्य उत्तर आहे हो. पर्याय क्रमांक ए बरोबर आहेत, घेण्याचा अधिकार आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज संस्थांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्थानिक स्वराज्य मजबूत करणे हे पंचायत राज संस्थांचे मुख्य उद्दिष्ट आहेत. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कारभार कोणत्या कायद्यानुसार चालतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1960 सी लोकप्रतिनिधी कायद्यानुसार. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1958 साली. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करण्याचा अधिकार कोणाला असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ग्रामसभेला असतो. पुढचा प्रश्न, पंचायत राज संस्थांचा उद्देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्यायदान आहेत. पुढचा प्रश्न, 73वी घटनादुरुस्ती विधेयक संसदेत कोणत्या वर्षी मंजूर झाले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1992 साली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 24 एप्रिल रोजी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी पंचायत राज व्यवस्थेचा भाग कोणता नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महानगरपालिका हा भाग नाहीत. कारण महानगरपालिका ही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेच्या संस्था आहेत. मित्रांनो, हे होते पंचायत राजवर आधारित 50 MCQ प्रश्न. असेच नवीन नवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांनाही जास्तीत जास्त शेअर करा. पेजलाही फॉलो करा आणि फ्रीमध्ये PDF पाहिजे असेल तर तुम्हाला मी आपला व्हॉट्सअप नंबर देते, 70 57 69 78 08 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती संपर्क साधायचा आहे. या व्हिडिओची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त 1 रुपयामध्ये ही PDF भेटणार आहेत आणि संपूर्ण तलाठी भरतींच्या विषयाची जर PDF जर तुम्हाला MCQ टाईप प्रश्नांची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर तीही तुम्हाला फक्त 49 रुपयामध्ये भेटणार आहेत. 49 रुपीजमध्ये तुम्हाला किमान 2,500 ते 3,000 प्रश्न तुम्हाला जे परीक्षेला वारंवार विचारले जाते तेच प्रश्न या व्हिडिओच्या PDFच्या माध्यमातून भेटणार आहेत. आणि जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर ती फक्त तुम्हाला 1 रुपयामध्ये भेटणार आहेत. आणि डेमो जर PDF पाहिजे असेल तर तीही तुम्हाला 1 रुपयामध्ये भेटणार आहेत. इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.